आणि नाशिक जिल्ह्यात परिस्थिती अशी आहे की 60% पेट्रोल पंप आज तरी कोरडे ठाक आहेत। त्यावर नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव सुदर्शन पाटील यांनी काय माहिती दिली ती आपण पाहूया। माझ्यासोबत आता पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव आहेत सुदर्शन पाटील सर, काय सर्व परिस्थिती सध्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे 70% पंप हे ड्राय आहेत। काल जरी संप मिटलेला आहे तरी सकाळची परिस्थिती अशी की जे डीलरच्या ज्या लॉरी आहेत त्या सगळ्या सकाळी आज रिपोर्ट झालेल्या आहेत, परंतु ट्रान्सपोर्टरचं जे लॉरीचं रिपोर्ट करण्याचं प्रमाण आहे ते अत्यल्प आहे। म्हणजे आता सुरुवात झाली आहे, परंतु कसं आहे, हे जे प्रोडक्ट आहे हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे याचं जे हँडलिंग आहे याच्यासाठी प्रत्येक याच्या काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे। म्हणजे ॲक्च्युअल टँकर फिलिंग होऊन त्याचा ट्रॅव्हल टाईम, तो पंपवरती पोचल्यानंतर त्याचं डिकॅन्टेशन आणि ॲक्च्युअल नोझल सेल चालू होऊन जे ग्राहकांना जे प्रोडक्ट मिळायचं आहे त्याच्यामध्ये नाशिकचा जर अंतर विचार केला तर एक 5 ते 6 तास साधारणतः त्याला लागतात। तर आता नाशिक मनमाड पाणीवाडीवरनं साधारणतः जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये सप्लाय होतो। तर याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर एक हा ट्रॅव्हल टाईम हे सगळं पकडून त्याला एक 6 ते 12 तासापर्यंतचा त्याला कालावधी लागू शकतो। ही सर्व परिस्थिती पूर्वपदावर राहिला कधी सुरुवात होईल, कारण अनेक ठिकाणी ड्राय हे पडले। साधारणतः ही सगळी परिस्थिती दुपारी 3 ते 4 पर्यंत थोडीशी सुरुवात होईल नॉर्मलाइज व्हायला। तरी साधारणतः आज जरी किती क्षमतेने काम केलं तरी आज साधारणतः एक 40 ते 50% पंप सुरू होतील। ही सर्व परिस्थिती पूर्ववत व्हायला उद्याची दुपारच होईल। म्हणजे सगळं उद्या 11 वाजेपर्यंत साधारणतः परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल। प्रशासनाने यात लक्ष घालावं अशी देखील ते मागणी करतायत। कॅमेरामॅन किरण कटारसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।